नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 10वी भाग 1 मधील आपलं जे 5वं प्रकरण आहे संभाव्यता, ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा मुलांना, संभाव्यतामध्ये आपण संभाव्यता हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. तसेच त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या आधारे देखील आपण संभाव्यता हे जे प्रकरण आहे ते पूर्ण करणार आहोत. तर बघा मुलांना, संभाव्यता म्हणजेच काय, तर या वर्ड्समध्ये, या शब्दामध्येच आपल्याला काय जाणवत आहे की संभाव्यता म्हणजे शक्यता. म्हणजेच एखादी गोष्टीची काय असते, शक्यता असते. मे बी काय होणार आहे की पाऊस पडणार आहे किंवा आज वादळ सुटणार आहे. मे बी म्हणजेच काय, संभाव्यता एखाद्या गोष्टीची आहे की एखादी जी गोष्ट आहे ती होणार आहे. म्हणजेच ती गोष्ट 99% होईल किंवा 1% असं होऊ शकते की ती गोष्ट होऊ शकत नाही. तरी इथे संभाव्यता म्हणजे एखादी गोष्ट होण्याची काय आहे, तर शक्यता आहे. तर बघा, या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर संभाव्यता म्हणजे काय हे आपण नेमकं ह्या पाठामध्ये शिकणार आहोत. आणि यादृच्छिक प्रयोग व निष्पत्ती, तसेच नमुना, अवकाश व घटना, तसेच घटनेची संभाव्यता यांचा देखील अभ्यास जो आहे तो आपण ह्या पाठामध्ये करणार आहोत. तर बघा, आपण सुरुवात करूया या पाठाच्या स्पष्टीकरणाला. आता संभाव्यता म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की संभाव्यता म्हणजे काय, तर शक्यता. शक्यता म्हणजे काय की एखादी गोष्ट जी आहे ती होईल असं आपण गृहीत धरून चालणार आहोत. तर बघा, शक्यता कमी किंवा जास्त हे वर्तवण्यासंबंधी आपण काय करतो, दैनंदिन संभाषण जे आहे ते करत असतो. बघा, जसे की आपण एका ठिकाणी बसलेलो असतो आणि त्या ठिकाणी आपल्या चर्चा चालू असतात की आज काय होणार आहे, की आज कदाचित पाऊस पडणार आहे किंवा आज कडक उन्हाळा असणार आहे. म्हणजेच काही ज्या शक्यता असतात आपण त्या काय करतो, दैनंदिन व्यवहारामध्ये वर्तत असतो, म्हणजे संवाद करत असतो. मग संभाव्यता जे शब्द आहेत ते शब्द आपण ह्या प्रकरणाला अनुसरून पाहणार आहोत. पहिला आहे संभाव्यता म्हणजे होण्याची जी शक्यता आहे ती. जसंच कोणी म्हणतात की आज काय होणार आहे, तर आज संभाव्यता गाडी लेट येणार आहे किंवा बहुतेक आज काय झालेलं असेल की भरपूर पाऊस जो आहे तो कोकणामध्ये पडला असेल. आणि अशक्य म्हणजे एखादी गोष्ट आपण बोलत असतो की एखादी मॅच जी आहे ती विन होणं अशक्य आहे किंवा ती हारणं काय आहे, तर अशक्य आहे. अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथे वर्तत असतो. म्हणजे निश्चित एखादी घटना जी आहे आपण म्हणतो ही निश्चितच इथे असं घडलेलं असेल. नेक्स्ट आहे जवळपास. जसं की आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा वास येत असेल तर जवळपास काहीतरी जे खाद्यपदार्थ आहे ते होण्याची काय आहे, शक्यता आहे. नेक्स्ट काय आहे की 50-50% म्हणजे आपण जी शक्यता आहे ती काय करतो, इनबॅलन्स ठेवतो की कदाचित होईलही आणि कदाचित होणार नाहीही. त्यालाच काय म्हटलं जातं, तर हे जे शब्दांचे वर्ड्स आपण आता आपण बघितलेले आहे, कदाचित ते होऊ शकतात, कदाचित होऊ शकत नाही. आणि इथे आहे भविष्यातील शक्यताविषयी विधाने ही वापरली जातात. म्हणजे भविष्यामध्ये कदाचित असं होऊ शकतं, कदाचित असं होऊ शकत नाही. मग बहुतेक आजपासून काय होईल, पाऊस पडेल. मग महागाई वाढण्याचा संभव खूप आहे. भारताला पुढील क्रिकेट सामन्यात हरवणे अशक्य आहे. म्हणजेच असे काही वर्ड्स जे आहेत ते आपण काय करत असतो, या विधानामध्ये जसे वापरले जातात तसेच आपण काही शब्द जे आहेत ते काय करत असतो, तर दैनंदिन वापरामध्ये वापरत असतो. जसे सोबतच्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे, तर नाणेफेक ह्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये चालू आहे. आणि इथे आपण असे बघतो की जर टेल म्हणजेच हेड आणि काटा, हे जे आहे काटा आणि छापा, हे आपण काय करत असतो, मॅच कुणाला बॅटिंग आधी करायचं आहे, कुणाला आधी बॉलिंग करायचं आहे, ते आपण नाणेफेकीवरून ओळखतो किंवा नाणेफेकीवरून आपण ते तय करत असतो. मग बघा, शक्यता काय आहे, छापा म्हणजे एच, हेड किंवा काटा म्हणजे टेल. आणि प्रत्येकाने ते नाणे दोनदा फेकून पाहूया कोणकोणत्या शक्यता आहेत. बघा, आपण सुद्धा काय करणार आहोत, तर हा जो प्रयोग आहे शक्यतेचा तो आपण करणार आहोत. जसं आपल्याकडे एक नाणं आहे, ते प्रत्येकाने जर फेकलं तर काय होईल, कुणी म्हणणार आहे की काटा पडेल, कुणी म्हणणार आहे छापा पडेल. मग जो काही पडेल ते काय होणार आहे, ते विनर होणार आहेत. म्हणजेच हे काय झालेलं आहे, घडलेलं आहे. तर बघा, तसेच हे फासे आपण बघितले असेल. हे जे फासे आहेत ते देखील कसे असतात, ते देखील आपण जेव्हा सापशिडी तुम्ही बघितलं असेल, त्या सापशिडीमध्ये हा जो फासा आहे तो आपण बघितलेला असेल. त्या सापशिडीमध्ये जो फासा आहे आपण टाकतो आणि त्यामध्ये आपण शक्यता वर्तवतो की मला आता काय पडेल, 1 पडेल किंवा मला 6 पडेल. म्हणजे मी काय होणार आहे, तर या चौकटीमधून सुटणार आहे. अशा
आपण काय करतो, शक्यता वर्तवत असतो. मग यापैकी कुठलाही जो फासा आहे तो पडत असतो, पण आपल्याला निश्चित माहिती असते का? नाही. तर इथे आपल्याला कोणतीही जी गोष्ट आहे ती आपल्याला निश्चित माहिती नसते. तर काय होतं की आपल्याला इथे कोणतीही गोष्ट निश्चित माहिती नसेल तर काय होत असतं, तर एखादी गोष्ट झालेली आहे, एखादी गोष्ट नाही झालेली आहे, म्हणजेच आपण खूप फुल कॉन्फिडन्सने काय करत असतो की आता काय होणार आहे, छापा पडणार आहे किंवा काटा पडणार आहे किंवा 1 पडणार आहे किंवा 2 पडणार आहे, असं आपण शक्यता वर्तवत असतो. पण तसं होतंच का? तर नाही. कदाचित मे बी असं होतं किंवा होत नाही. मग यालाच काय म्हटलं जातं, तर शक्यता म्हणजे फासा फेकण्याचे एक संभाव्य फलित असे म्हटलं जातं. म्हणजे ही गोष्ट होईलच असं नाही, पण होण्याची शक्यता मात्र असते. आता यादृच्छिक प्रयोग जो आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत. तर नक्कीच तुम्हाला आता इथे एखादी जी शक्यता आहे, संभाव्यता आहे, ते त्याचा जो वर्ड आहे त्याची मीनिंग तुम्हाला कळालेली असेलच. आता आपण यादृच्छिक प्रयोगबद्दल देखील इथे बोलणार आहोत. ज्या प्रयोगात सर्व संभाव्य फलिते अगोदर माहीत असतात त्यालाच काय म्हणतात, तर त्यापैकी कोणत्याही फलिताबद्दल निश्चित भाकीत आपण करू शकत नाही. सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता समान असते. अशा प्रयोगाला काय म्हणतात, तर यादृच्छिक प्रयोग असे म्हटले जातं. म्हणजे काही गोष्टी अशा असतात, जसे की खेळ आहे, एखादा क्रिकेट आहे, क्रिकेटचा सामना खेळताना आपल्याला माहीत असतं की ही जी गोष्ट आहे ती होणार आहे किंवा एखादी गोष्ट होणार नाही. मग आपण त्यासाठी काय करत असतो, पूर्ण जसे की जर आपल्याला इंडिया किंवा भारताला जिंकायचं असेल तर तो पूर्ण प्लॅनिंगनिशी काय करत असतो, मैदानामध्ये उतरत असतो. पण कुठली गोष्ट घेऊन उतरत असतो की मी जिंकूनच बाहेर पडणार, ही गोष्ट तो घेऊन काय करत असतो, मैदानामध्ये उतरत असतो. आणि मगच त्याच्या प्लॅनिंगनुसारच तो विजयी होऊन येतो. म्हणजे बघा, तिथे काही गोष्टी 99% काय असतो, विनरची शक्यता असते, पण 1% जी गोष्ट असते ती काय असते की कदाचित ते हारूही शकतात. मग आता इथे बघा की नाणे फेकणे, फासा फेकणे, 1 ते 50 संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून 1 कार्ड काढणे, तसेच खेळातील पत्त्याच्या योग्य रीतीने पिसवलेल्या पत्त्यामधून 1 पत्ता काढणे, हा देखील आपण काय करतो, तर जो आपला खेळ आहे तो खेळत असतो. मग आता इथे आपण निष्पत्ती जे आहे ते देखील इथे पाहणार आहोत. आता बघा, यादृच्छिक प्रयोगाच्या फलितालाच काय म्हणतात, निष्पत्ती म्हणतात. म्हणजे आपण एखादं प्लॅनिंग केलेलं आहे आणि मग त्यातून आपल्याला निष्पत्ती म्हणजे यश प्राप्त झालेलं आहे. तर बघा, उदाहरण जे आहे ते आपण इथे पाहणार आहोत. आपलं जे पहिलं उदाहरण आहे ते असं आहे की 1 नाणे फेकणे या यादृच्छिक प्रयोगाच्या 2च निष्पत्ती आहेत. कुठल्या आहेत, छापा आणि काटा. आता जे दुसरं उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की 1 फासा फेकणे या यादृच्छिक प्रयोगात त्याच्या 6 पृष्ठभागावर असणाऱ्या टिपक्याच्या संख्येवरून 6 निष्पत्ती शक्य आहेत. म्हणजेच इथे 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6. म्हणजे बघा ना, जर आपण फासा घेतला आणि आपल्याला विचारण्यात आलं, आता सांग पाहू किती पडणार आहे, मग आपण असं एक भाकीत करतो की आता तुला किती पडणार आहे, 6च पडणार आहे. मग ते पडतात का? नाही, कारण शक्यता इथे किती आहेत, तर 6 शक्यता आहेत. किती शक्यता आहेत इथे, तर 6 शक्यता आहेत. आणि काटा छापामध्ये आपल्याला माहिती आहे किती शक्यता असतात, तर 2 शक्यता असतात, काटा किंवा छापा. पण इथे किती आहेत, 6 शक्यता आहेत. तिसरं आपण बघणार आहोत की 1 ते 50 संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून 1 कार्ड काढणे या प्रयोगाला काय म्हणतात, 50 निष्पत्ती असे म्हणतात. 50 निष्पत्ती म्हणजे काय, की कुठलेही कार्ड आपण काय करू शकतो, त्यामधून काढू शकतो. याच्यामध्ये 50 निष्पत्ती आहे. म्हणजे होण्याच्या शक्यता ज्या आहेत ते किती आहेत, तर 50 आहेत. मग योग्य रीतीने पिसवलेल्या खेळातील पत्त्यामधून 1 पत्ता काढणे या यादृच्छिक प्रयोगात 52 पत्ते असतात. ते खालीलप्रमाणे आपण दाखवतो. बघा, आपण छापा काटा 2 निष्पत्त्या असतात. फासा जो आहे त्याच्यात किती निष्पत्ती असतात, तर त्याच्यामध्ये असतात 6 निष्पत्ती. आणि जे पत्ते असतात त्याच्यामध्ये किती निष्पत्ती असतात, तर त्याच्यामध्ये असतात 52 निष्पत्ती. मग इथे आपण त्या निष्पत्ती ज्या आहे, चौथं जे उदाहरण आहे ते आपण इथे पाहणार आहोत की योग्य रीतीने पिसवलेल्या खेळातील ज्या पत्त्यांमधून जी शक्यता आहे, निष्पत्ती आहे, ती 52 असते. म्हणजेच इथे आपण पाहू शकतो की एकूण पत्ते किती आहेत, 52 आहेत. मग 26 किती असतात, तर लाल पत्ते असतात. म्हणजेच इथे 13 काय असतात, बदाम असतात. आणि 13 काय असतात, तर
चौकट असतात. मग 13 किलवर पत्ते असतात आणि 13 काय असतात इस्पिक पत्ते असतात. म्हणजे पत्त्याच्या कॅटमध्ये इथे चौकट, बदाम, किलवर आणि इस्पिक असे काय असतात तर 4 संच असतात. म्हणजेच बघा याचे देखील 4 संच असतात. चौकट, किलवर आणि इस्पिक ह्या सगळ्यांचे 4-4 काय असतात तर संच असतात. मग संचात काय असतो तर प्रत्येकाचा एक राजा, राणी तसेच गुलाम आणि जे पत्त्यांच्या वरती नंबर असतो तो बघा काय असतो 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 13 असे काय असतात तर त्यांच्यावरती नंबर असतात जे आपल्याला माहीत आहे. तर ह्या शक्यता किती आहेत तर ह्या शक्यता 52 आहेत. आणि आपण त्या बघितलेल्या आहेत की जे पत्ते असतात किती असतात ते 52 असतात. काळ्या रंगाचे 26 असतात, लाल रंगाचे किती असतात तर ते देखील 26 असतात. आणि मग इथे ज्या राजा, राणी, गुलाम आहे ते देखील प्रत्येक संचामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. मग इथे आपण पाहू शकतो की इथे हे जे आपल्याला इथे बदाम किंवा जे काही रेड कलरमध्ये आपण इथे बघतो त्याच्या प्रत्येकामध्ये काय असतं तर राजा, राणी हे 4 चित्रयुक्त असे पत्ते असतात. किती असतात बघा 1, 2, 3, 4 चित्रयुक्त काय असतात तर पत्ते आपल्याला इथे दिसून येत आहे. आणि आता इथे आपण पाहतो की जर आपण एक फासा फेकला तर फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर काय असतं 1, 2, 3, 4, 5, 6 यापैकी एक संख्या मिळण्याची शक्यता समान असते. म्हणजे त्या संभाव्यता कशा असतात तर निष्पत्ती असतात. म्हणून बघा हे आपले काय आहेत फासे आहेत आणि या फाशेमध्ये जी संभाव्यता असतात त्याला काय म्हटलं जातं निष्पत्ती असं म्हटलं जातं. म्हणजे शक्यता कमी आहे की असं होणारच म्हण. मग आता इथे तथापि जर फासा जो आहे तो असा असेल की विशिष्ट अंकच वरच्या पृष्ठभागावर वारंवार मिळतो तर तो फासा असमतोल असतो. अशा बाबतीत निष्पत्ती समसंभाव्य असते, समसंभाव्य ही नसते. मग यापुढे आपण यादृच्छिक प्रयोगावर वापरलेल्या बाबी या समतोल म्हणजे फेअर किंवा अनबेस्ड आहेत असे आपण काय करतो गृहीत धरतो. मग दिलेल्या निष्पत्तीपैकी कोणतीही निष्पत्ती प्राधान्यक्रमाने मिळत नसेल किंवा सर्व निष्पत्तींची समान शक्यता असेल तर त्या संभाव्यता कशा आहेत निष्पत्ती आहेत असे आपण म्हणतो. आता बघा उदाहरणार्थ आपण बघणार आहोत की जर आपण एक नाणे फेकले तर छापा किंवा काटा मिळण्याची काय असते निष्पत्ती इथे समसंभाव्यता असते. तसेच 1 ते 6 संख्या विविध पृष्ठावर असणारा फासा फेकला तर त्यातील कोणतीही एक अंक वरच्या पृष्ठावर येण्याची शक्यता तपासा. येथे आपल्याला काय मिळणार आहे सगळ्या निष्पत्ती समसंभाव्य मिळणार आहे. आता विचार करणार आहोत आपण काही गोष्टींवरती. तर खालील प्रयोगापैकी कोणत्या प्रयोगात अपेक्षित निष्पत्ती मिळण्याची शक्यता आहे ते आपण इथे पाहणार आहोत. तर बघा एक फासा टाकून काय मिळतो 1 मिळतो. एक नाणे फेकून काय मिळतं तर छापा किंवा काटा मिळतो. मग एक नाणे फेकून छापा मिळणे ही निष्पत्ती मिळण्याची काय आहे तर अधिक निष्पत्ती आहे. मग नमुना अवकाश आता आपण पाहणार आहोत. आणि नमुना अवकाश म्हणजे बघा यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तीच्या संचाला काय म्हटलं जातं तर नमुना अवकाश असं म्हटलं जातं. जसं नमुना अवकाश एस किंवा ह्या चिन्हाला काय म्हटलं जातं तर ओमेगा असं म्हटलं जातं. आणि ओमेगा हे जे चिन्ह आहे तुम्ही सायन्समध्ये अभ्यासलेलं असेलच. मग या चिन्हाने संचाच्या स्वरूपात काय दर्शवतात तर नमुना आकाशातील प्रत्येक घटकाला काय म्हटलं जातं नमुना घटक असे म्हटलं जातं. मग नमुना अवकाश एस मधील एकूण घटकाची संख्या काय होतात तर एन ऑफ एस ने ही दर्शवतात. जर एन ऑफ एस 7 असेल तर त्याला 7 नमुना काय म्हटलं जातं 7 नमुना अवकाशाची काही उदाहरणे जे आहे ते आपण इथे घेणार आहोत. आणि ते असे आहेत की अनुक्रमांक 1 आहे यादृच्छिक प्रयोग आणि दुसरा आहे नमुना अवकाश, तिसरा आहे नमुना घटकांची संख्या जे आपण पाहणार आहोत. एक काय आहे नाणे फेकणे, दुसरं त्यालाच आपण म्हणतो त्याच्यामध्ये छापा किंवा काटा येतो म्हणजे हेड किंवा टेल येतं. आणि एन ऑफ एस बरोबर काय येणार आहे 2च बाजू असतात त्याला. मग 2 नाणी फेकणे, ते 2 नाणी फेकल्यानंतर काय येणार आहे हेड टेल किंवा टेल हेड असं येणार आहे. म्हणून एच एच एस टी टी एच किंवा टी टी असे येईल. आणि इथे एन ऑफ एस काय असणार आहे 4. 4 वेळा आपण काय करणार आहोत तर फेकणार आहोत. आता 3 नाणे आपण बघणार आहोत तर ती किती येणार आहे बघा एस बरोबर एच 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 टी एच टी एच 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 टी टी एच
एच टी आणि टी टी एच किंवा ट्रिपल टी अशी येणार आहे. आणि मग एन एस ऑफ बरोबर किती येणार आहे? 8 येणार आहे. आता 2 फासे जर आपण टाकले तर बघा एस बरोबर काय येणार आहे? 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 अशा प्रकारे 6 6 पर्यंत ती येणार आहेत. तर हे आपण 7 नमुना अवकाशाची काही जी उदाहरणे आहेत ते आपण इथे बघितलेली आहे. आता 5वं जे आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर 5वा नमुना बघूया आपण की 1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून आपल्याला एक कार्ड जे आहे ते बाहेर काढायचं आहे. मग त्याच्यावर बघा नमुना अवकाश काय येणार आहे? एस बरोबर 1 ते 25 पर्यंत कुठलाही नंबर येऊ शकतो. आणि इथे नमुना संख्या जी आहे एन एस ऑफ बरोबर एन ऑफ एस बरोबर 25 येणार आहे. आता इथे आपल्याला एक नाणे दोनदा फेकणे किंवा 2 नाणी एकाच वेळी फेकणे या दोन्ही यादृच्छिक प्रयोगातून नमुना अवकाश सारखाच असतो. हेच 3 नाण्यांच्या बाबतीतही सत्य असते. एका वेळी तुम्ही 1 नाणे फेका किंवा 2 नाणे फेका किंवा 3 नाणे फेका, शक्यता काय असते? तर एकच असते. मग 1 फासा दोनदा फेकणे किंवा 2 फासे एकाच वेळी फेकणे या दोन्हींसाठी नमुना अवकाश कसा असतो? तर तो वेगळा असतो का? नाही, तो सारखाच असतो. मग आता आपण काही उदाहरणे जी आहे अवकाशाची ती इथे बघणार आहोत. नमुना अवकाशाची जी काही उदाहरणे आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. तर बघा पहिलं जे उदाहरण आहे ते असं आहे की एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे. मग काय येणार आहे बघा? 1 फासा तर त्याला किती बाजू असतात? 6. म्हणजे एस बरोबर काय येणार आहे? 1 2 3 4 5 6 असं येणार आहे. शक्यता त्याची ती आहे. 1 नाणे जर आपण फेकले तर छापा किंवा काटा येऊ शकतो, हेड किंवा टेल. म्हणून 1 फासा व 1 नाणे यांचा नमुना अवकाश जो आहे तो आपण इथे पाहूया. एस बरोबर 1H किंवा म्हणजे एकदा हेड येऊ शकतो, एकदा टेल येऊ शकतो. म्हणून 1H 2H 3H 4H असे आपण 6H पर्यंत येऊ शकतात. आणि जो टेल आहे किंवा छापा आहे तो देखील 1 2 तो देखील काय येऊ शकतो? 1T 6T पर्यंत येऊ शकतो. मग नमुना घटकांची जी संख्या आहे ती किती येणार आहे? तर एन ऑफ एस बरोबर 12 अशी येणार आहे. आता जे दुसरं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत की 2 3 5 या अंकापासून अंकाची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे. आणि ते आपण पुढील प्रमाणे केलेली आहे. तर बघा आपल्याला दुसरं उदाहरण जे आहे ते देखील इथे आपण घेतलेलं आहे. आणि ते असं आहे की दिलेली संख्या किती आहे? 2 3 5 अशी आहे. मग एस बरोबर काय येणार आहे? 23 25 32 35 52 53 असं येणार आहे. मग एन ऑफ एस बरोबर काय येणार आहे? तर 6 येणार आहे. म्हणून 1 2 3 4 5 6 तर एन ऑफ एस बरोबर किती आलेला आहे? तर 6 आलेला आहे. आणि आपलं पुढचं जे उदाहरण आहे ते असं आहे की 2 मुलगी म्हणजे B1 B2 व 2 मुली म्हणजे G1 आणि G2 यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती आपल्याला काय करायची आहे? बनवायची आहे. म्हणून उकल आपण करून घेतलेली आहे. पहा, तर 2 मुलांच्या समिती बरोबर काय आहे? B1 B2 आणि मुलींची जी समिती आहे ती आहे G1 G2. अशा प्रकारे समिती जी आहे ते आपण इथे बनवून घेतलेली आहे. मग 1 मुलगा व 1 मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती काय होणार आहे? B1 G1 B2 G2 अशी आपली जी संख्या आहे ती होणार आहे. म्हणजेच याचं उत्तर जे आहे आपण काय काढलेलं आहे बघा? 1 मुलगा आणि 1 मुलगी असं आपण त्यांची टीम बनवलेली आहे. म्हणून नमुना अवकाश काय होणार आहे बघा? B1 B2 G1 G2 B1 G1 B1 G2 आणि G1 G2 अशा प्रकारे काय होणार आहे? नमुना अवकाश होणार आहे. आणि काही घटना ज्या आहेत त्या देखील आपण इथे पाहणार आहोत. बघा, विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती असे देखील म्हटलं जातं. आता अपेक्षित निष्पत्ती म्हणजे काय? तर नमुना अवकाश दिला असेल तर अपेक्षित निष्पत्तीच्या संचाला काय म्हटलं जातं? तर घटना असे म्हटलं जातं. म्हणून घटना हा नमुना अवकाशाचा काय आहे? तर उपसंच आहे. या घटना इंग्रजीतील पहिल्या लिपीतील ABCD यासारख्या अक्षरांनी दाखवल्या जातात. म्हणून बघा, हा आहे एक काही उदाहरण. 2 नाणी फेकली असता समजा ए ही घटना कमीत कमी 1 काटा मिळण्याची आहे. येथे अपेक्षित निष्पत्ती जी आहे ते आपण खालीलप्रमाणे दाखवलेली आहे. बघा, जी अपेक्षित निष्पत्ती आहे ती आपण अशा प्रकारे काढलेली आहे की ए बरोबर काय आहे? TT TH आणि HT. म्हणजेच घटना ए मधील घटकांची जी संख्या आहे एन ऑफ ए ने दर्शवतात. येथे एन ऑफ ए बरोबर काय आहे? तर एन ऑफ ए बरोबर 3 आहे. एन ऑफ ए बरोबर किती आहे? तर 3 आहे. मग
इथे आपण अधिक माहिती जे आहे घटनेचे जे प्रकार आहे ते आपण अशा प्रकारे घेतलेले आहे. म्हणजेच घटनेचे प्रकार आहे निश्चित घटना, सर्टेन इव्हेंट, अशक्य, इम्पॉसिबल इव्हेंट. एक घटकी घटना म्हणजे सिम्पल इव्हेंट आणि पूरक घटना म्हणजेच काय आहे तर कॉम्प्लिमेंट ऑफ ॲन इव्हेंट. आणि परस्पर अपवर्जी घटना म्हणजेच काय आहे तर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. आणि सर्वसमावेशी घटना म्हणजेच एक्सॅगेटिव्ह इव्हेंट. अशा प्रकारे ज्या घटना आहेत 6च्या 6 आपण इथे घेतलेल्या आहे. आता काही व्यावहारिक उदाहरणे आपण घेतलेली आहे आणि तो व्यावहारिक जे उदाहरणे आहे बघा ते असे आहे की 2 नाणी एकाच वेळी फेकणे. या प्रयोगासाठी नमुना अवकाश S लिहा. मग त्यातील नमुना घटकांची जी n ऑफ S जे आहे ते या प्रयोगासंबंधी खालील घटनासंच स्वरूपात लिहा आणि त्यातील जे नमुना घटकांची संख्या आहे ते आपल्याला इथे दर्शवायची आहे. आणि बघा त्याची उकल आपण इथे करून घेतलेली आहे. तर एक जे आहे घटना A साठी अट कमीत कमी 1 छापा मिळण्याची आहे आणि घटना B साठी अट काय आहे 1च छापा मिळण्याची आहे. मग घटना C साठी अट काय आहे जास्तीत जास्त 1 काटा मिळण्याची शक्यता आहे आणि घटना D साठी अट 1ही छापा न मिळण्याची आहे. मग उकल बघा आपण काय केलेले आहे 2 नाणी एकाच वेळी काय केलेली आहे फेकलेली आहे. म्हणून S बरोबर बघा काय आलेलं आहे तर HH, HT, TH आणि TT. म्हणजेच n ऑफ S बरोबर काय आलेला आहे 4 आलेला आहे. मग घटना दुसरीचा आपण घेतलेला आहे की A साठी अट कमीत कमी 1 छापा मिळण्याची आहे. म्हणून A बरोबर HH, HT, TH. म्हणून काय येणार आहे n ऑफ A बरोबर काय येणार आहे तर 3 येणार आहे. हे झालं आपलं पहिलं. आता आपण घेऊया दुसरं. मग दुसरं आहे घटना B साठी अट काय आहे 1 छापा मिळण्याची आहे. म्हणून काय येणार आहे पाहूया तर B बरोबर HT, TH. म्हणून n ऑफ B बरोबर काय आलेला आहे 2 आलेला आहे. तिसरी घटना आपण पाहूया की घटना C साठी अट जास्तीत जास्त 1 काटा मिळण्याची आहे. म्हणून त्याची उकल आपण करून घेतलेली आहे की C बरोबर काय आहे HH, HT आणि TH. म्हणून n ऑफ C बरोबर किती आलेला आहे 3 आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे जे चौथं उदाहरण आहे ते देखील आपण घेणार आहोत की घटना D साठी अट 1 ही छापा न मिळण्याची आहे. म्हणून बघा D बरोबर काय आहे TT. म्हणजेच n ऑफ D बरोबर काय आलेलं आहे 1 आलेलं आहे. आता दुसरे जे उदाहरण आहे ते आपण इथे घेणार आहोत आणि आपले जे दुसरे उदाहरण आहे ते असं आहे की एका पिशवीत 50 कार्डे आहेत. प्रत्येक कार्डावर 1 ते 50 यापैकी एक संख्या लिहिली आहे. मग त्यातून कोणतीही एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढलं तर नमुना अवकाश S आपल्याला लिहायचा आहे. म्हणजेच AB व त्यातील नमुना घटकांची जी संख्या आहे ते आपल्याला लिहायची आहे. म्हणून घटना A साठी अट काय आहे बघा तर कार्डावरील संख्येला 6ने भाग जाणे हे आहे आणि घटना B साठी काय आहे तर कार्डावरची संख्या पूर्ण वर्ग असणे असं आहे. मग त्याचे उकल जे आहे ते आपण पुढील प्रमाणे करून घेतलेली आहे. तर बघा नमुना काय आहे अवकाश S बरोबर येणार आहे 1, 2, 3 म्हणजेच 49 आणि 50. n ऑफ S बरोबर किती आहे तर 50 आहे. मग घटना A साठी अट आहे की कार्डावरील संख्येला 6ने भाग जाणे ही शक्यता आहे. म्हणून A बरोबर काय येणार आहे 6, 6, 12, 18, 24, 30, 36, 42 आणि 48. म्हणजेच n ऑफ A बरोबर किती आलेला आहे 8 आलेला आहे. मग घटना B साठी अट काय आहे तर कार्डावरची संख्या पूर्ण वर्ग असणे ही आहे. म्हणून B बरोबर काय येणार आहे तर 1, 4, 9, 16, 25, 36, 49. मग n ऑफ B बरोबर काय येणार आहे तर 7 हे येणार आहे. मग 7 आलेला आहे. आणि तिसरं जे एक्झाम्पल आहे आपलं ते आपण इथे घेऊया की 3 मुले व 2 मुली यातून 2 विद्यार्थ्यांची वृक्ष संवर्धन समिती खालील अटीप्रमाणे बनवायची आहे. नमुना अवकाश S व नमुना घटकांची संख्या आपल्याला लिहायची आहे. मग खालील घटना संच स्वरूपात लिहा आणि नमुना घटकांची संख्या आपल्याला इथे द्यायची आहे. म्हणून घटना A साठी काय आहे अट समितीत कमीत कमी 1 मुलगी असणे ही आहे. म्हणजेच घटना B साठी अट समितीत 1 मुलगा 1 मुलगी असणे ही आहे. म्हणजे घटना C साठी अट समितीत फक्त मुलगी असणे ही आहे. आणि दुसरे काय आहे तर घटना D साठी अट समितीत जास्तीत जास्त 1 मुलगी असणे ही शक्यता आहे. मग त्याची जी उकल आहे ते आपण अशा पद्धतीने करून घेतलेली आहे की समजा B1, B2, B3 हे 3 मुलगे आणि G1, G2
या 2 मुली आहेत. मग या मुला व मुलीतून 2 सभासदांची स्वच्छता समिती बनवायची आहे. म्हणून इथे एस बरोबर काय आलेलं आहे, B1 B2 B1 B3 B2 B3 B1 G1 आणि B1 G2 B2 G1 अशा आपण काय बनवलेले आहे, तर त्यांचे जे ग्रुप आहे ते आपण बनवलेले आहे स्वच्छता समितीसाठी. आता हे झालं आपली याची उकल. आणि दुसरं जे आपण इथे घेतलेलं आहे, तर बघा इथे घटना ए साठी अट समितीत कमीत कमी काय आहे, एक मुलगी असणे आवश्यक आहे. म्हणून ए बरोबर काय येणार आहे, तर B1 G1 एक मुलगा आणि एक मुलगी. दुसऱ्यामध्ये काय आहे, B1 G1 एक मुलगी एक मुलगा. अशा प्रकारे आपण काय केलेले आहे की प्रत्येक ग्रुपमध्ये गटामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी अशा आपण टीम बनवलेली आहे. आता घटना बी साठी अट समितीत एक मुलगा व एक मुलगी असणे ही देखील आवश्यकता आहे. म्हणून बी बरोबर काय आहे, B1 म्हणजे एक बॉय एक गर्ल आणि B1 G1 B2 G1 अशा प्रकारे इथे देखील आपण काय केलेलं आहे, तर एक प्रकारची टीम बनवलेली आहे. आता घटना सी साठी अट समितीतील फक्त मुलगी असणे आवश्यक आहे. आता इथे काय पाहिजे, फक्त मुलं पाहिजे, मुली नाही. म्हणून सी बरोबर काय येणार आहे, B1 B2 2 मुले B1 B3 B2 B3 असे 2-2 मुलांचे काय बनवलेले आहे, टीम बनवलेली आहे, ग्रुप बनवलेला आहे. म्हणून इथे एन ऑफ ए बरोबर किती आलेलं आहे, 7 आणि एन ऑफ बी बरोबर आलेला आहे 6 आणि हे किती आलेले आहे, तर एन ऑफ सी बरोबर ग्रुप सी जो आहे तो आलेला आहे 3. तर बघा घटना डी साठी अट समितीत जास्तीत जास्त एक मुलगी असणेही आहे. आता चौथं जे आपल्याला सांगितलेलं आहे की या घटना डी मध्ये काय पाहिजे, फक्त एकच मुलगी पाहिजे. म्हणून डी बरोबर काय येणार आहे, तर B1 B2 B1 B3. आता इथपर्यंत आपण काय घेतलेलं आहे, मुलाची आणि एका मुलीची टीम बनवलेली आहे. म्हणून इथे एन ऑफ डी बरोबर काय येणार आहे, तर 9 आलेलं आहे. आता जे चौथं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत की 2 फासे फेकले असता नमुना अवकाश एस व नमुना अवकाशातील इथे आपण घटकांची जी संख्या आहे ती एन म्हणजेच एस आपल्याला लिहायची आहे. एन ऑफ एस ही जी संख्या आहे ती आपल्याला लिहायची आहे दिलेल्या अटीवरून. तर पहिली अट बघा आपली काय आहे, तर वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकाची बेरीज मूळ संख्या आहे, ही आहे आपली पहिली अट. दुसरी आहे की वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकाची बेरीज 5च्या पटीत पाहिजे. तिसरी अट आहे की वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकाची बेरीज ही 25 आहे आणि पहिल्या फाशावर मिळालेला अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा काय आहे, तर लहान आहे. आणि जो पाचवा आपला जो चौथा आहे तो काय आहे, पहिल्या फाशावर मिळालेला अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा कसा पाहिजे, तर तो मोठा पाहिजे. म्हणून त्याची उकल आपण करून घेतलेली आहे की एस बरोबर काय येणार आहे, 1 1 1 बरोबर 1 2 1 3 1 4 अशा प्रकारे इथे 1 ते 6 आपण घेतलेला आहे ग्रुप. त्यानंतर 2 1 2 2 2 3 अशा प्रकारे 2 6 पर्यंत आपण घेतलेले आहे. त्यानंतर 3 ते 6 पर्यंत आपण घेतलेले आहे 3 6 3 1 ते 3 6. त्यानंतर 4 1 ते 4 6 पर्यंत आपण घेतलेले आहे आणि 5 1 ते 5 6 पर्यंत आपण घेऊया. त्यानंतर 6 1 ते 6 6 पर्यंत टीम जी आहे ते आपण इथे घेतलेले आहे, ग्रुप जे आहे ते आपण इथे बनवलेले आहेत. आता इथे एन, तर इथे एन ऑफ एस बरोबर काय आलेलं आहे, तर 36 आलेलं आहे. हे जर आपण पूर्ण काउंट केले तर किती होणार आहे, एन ऑफ एस बरोबर 36 आहे. हे आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आता दुसरं आपण बघूया की समजा वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकाची बेरीज मूळ संख्या असणे ही घटना ई ची अट आहे, हे आपल्याला इथे सांगायचे आहे. आणि ते अशा प्रकारे आहे की ई बरोबर काय येणार आहे, 1 1 ते 1 6, पुन्हा 2 1 ते 2 5, तिसरी जी आहे टीम ती 2 3 ते इथे 2 4 आहे. मग 4 1 ते 4 3 तसेच 5 2 ते 5 6 आणि 6 1 ते 6 5 अशा प्रकारे जे अट आहे ते आपण कंप्लीट केलेले आहे. म्हणजे एन ऑफ ई बरोबर किती आलेलं आहे, तर एन ऑफ ई बरोबर जे आहे ते, तर बघा इथे एन ऑफ ई बरोबर किती आलेलं आहे, तर 15 आलेलं आहे. हे झालं आहे आपलं पहिलं उदाहरण. आता जे दुसरं आहे ते आपण इथे घेणार आहोत की वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकाची बेरीज 5च्या पटीत असणे ही घटना एफ ची अट आहे. आता ती देखील आपण इथे सॉल्व केलेली आहे की एफ बरोबर किती, 1 4.
5च्या पटीत आपल्याला सांगितलेले आहे म्हणून 1 2 3 4, मग म्हणून आपण घेतलेले आहे 1 ते 4. आता दुसरी आहे 1 2 3 4 आणि 5, मग किती संख्या आलेली आहे 2 ते 3 अशा आलेल्या आहे, म्हणजे 5च्या पटीतून आपण पुढच्या ज्या संख्या आहेत त्या घेतलेल्या आहे. म्हणून इथे f बरोबर 1 4 2 3 3 2 4 1 4 6, तसेच 5 5 6 4, म्हणजेच n ऑफ f बरोबर 7 आलेला आहे. आता तिसरी जी घटना आहे ते आपण इथे पाहणार आहोत की जी साठी अट वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकाची बेरीज 25 असणे आवश्यक आहे. त्याची बेरीज किती यायला पाहिजे 25 यायला पाहिजे. म्हणून इथे g बरोबर काय आहे तर n ऑफ g बरोबर काय येणार आहे 0 येणार आहे. मग जे चौथा आहे ते आपण इथे पाहणार आहोत की घटना एच साठी अट पहिल्या फाशावर मिळालेला अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा लहान असणे ही आवश्यक आहे. म्हणून एच बरोबर काय येणार आहे तर 1 2 1 3 1 4 लहान संख्या पाहिजे आहे, म्हणून आपण त्या लहान घेतलेल्या आहे आणि शेवटी घेतलेले आहे आपण 5 ते 6. मग आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की 1 ते 1 3 पर्यंत आपण ह्या संख्या घेतलेल्या आहे. त्यानंतर 1 4 1 5 1 6 2 ते 3 2 4 2 5 2 6 असे ज्या घटना आहेत त्या आपण इथे घेतलेल्या आहे. म्हणजेच इथे n ऑफ h बरोबर किती आलेला आहे 15 आलेला आहे. आता हे जे नंबर्स आहे आपण सगळे काउंट केल्यानंतर किती होणार आहे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15, म्हणून n ऑफ h बरोबर किती आलेलं आहे तर 15 आलेलं आहे. तर हे जे चौथं एक्झाम्पल आहे ते आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आता जे 5वं एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेणार आहोत की अंकाची पुनरावृत्ती न करता 0 1 2 3 4 5 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केल्या आहेत. तर घटना ए साठी अट तयार झालेली संख्या काय आहे समसंख्या मिळणे अशी आहे, आणि दुसरी आहे बी साठी अट तयार झालेली आहे की संख्या 3 ने भाग जाणारी संख्या पाहिजे. मग सी साठी अट काय बघा तर तयार झालेली संख्या 50 पेक्षा कशी आहे मोठी असणे आवश्यक आहे. मग या तिन्ही अटी ज्या आहेत त्या आपण पुढील प्रमाणे सॉल्व्ह करून घेतलेल्या आहेत. तर बघा इथे आपण एस बरोबर काय घेतलेलं आहे 10 12 13 14 15 20 21 23 24 25 30, म्हणजेच इथे आपल्याला 5चा फरक सांगितलेला आहे म्हणून ते आपण 54 पर्यंत घेतलेला आहे. मग एन ऑफ एस बरोबर किती आलेला आहे तर 25 हे जे संख्या आहेत ते किती घेतलेले आहेत आपण 25 घेतलेले आहे, म्हणजेच एन ऑफ एस बरोबर किती आलेला आहे तर 25 आलेला आहे. आता जी दुसरी अट आहे आपली ती आपण पूर्ण करूया की घटना ए साठी अट तयार झालेली समसंख्या आपल्याला मिळवायची आहे. मग समसंख्या बघूया आपण काय आहे तर 10 12 14 20 24 ते 54 पर्यंत सगळ्या काय आहेत समसंख्या आहेत, आणि त्या एन ऑफ ए बरोबर किती आहे ते आपण काउंट करूयात तर ते आहेत 13. एन ऑफ ए बरोबर किती आहेत तर 13 ह्या समसंख्या आहेत. आणि आपली जी दुसरी घटना आहे म्हणजेच बी साठी अट तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी आहे. तर ह्या प्रत्येक संख्येला म्हणजेच 12 15 21 24 30 42 45 51 54 ह्या प्रत्येकी संख्येला काय होतो तर 3 ने भाग जातो. म्हणजेच इथे एन ऑफ बी बरोबर किती आलेले आहे तर ह्या सगळ्या संख्या किती आहेत तर 9 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9, तर एन ऑफ बी बरोबर किती आलेला आहे तर 9 आलेलं आहे. म्हणजे दिलेल्या संख्यांना 9 ने भाग जातो. तर घटना सी साठी तयार झालेली जी संख्या आहे 50 पेक्षा कशी आहे मोठी पाहिजे. 50 पेक्षा कसे पाहिजे मोठे पाहिजे. मग साहजिकच आहे 50 पेक्षा मोठा नंबर असलेला आपण इथे घेतलेला आहे की सी बरोबर किती 51 52 53 54. 50 पेक्षा कशा आहेत सगळ्या संख्या मोठ्या आहेत, म्हणून एन ऑफ सी बरोबर 50 पेक्षा मोठा असणाऱ्या संख्या किती आलेल्या आहेत 4 आलेल्या आहेत. म्हणून एन ऑफ सी बरोबर किती तर 4.